नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या काही लेक्चरमध्ये आपण पॉलिनेशन आणि पॉलिनेशनचे प्रकार याच्यावरती चर्चा केली आहे. आजच्या तासाला आपण झेनोगॅमी म्हणजे क्रॉस पॉलिनेशन घडून येण्यासाठी काही पॉलिनेटिक एजंटची आवश्यकता असते, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पॉलिनेटिक एजंट्स कशाला म्हणायचं? एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलातील स्टिग्मावरती वाहून येण्यासाठी काही जैविक किंवा अजैविक घटकांची आवश्यकता असते. ज्यांच्या मदतीनं परागीभवनाची प्रक्रिया घडून येते त्या सर्व घटकांना एजन्सीज ऑफ पॉलिनेशन किंवा पॉलिनेटिंग एजंट्स असं म्हटलं. आपल्या सिलेबसला असे एकूण 5 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. काही फुलामध्ये किंवा काही वनस्पतीमध्ये वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते, तर काही फुलामध्ये पाण्यामार्फत, तर काही वेगळ्या वनस्पतीमध्ये कीटकांच्या मार्फत, काही आणखीन वेगळ्या फुलामध्ये पक्ष्यांच्या मार्फत, तर काही वनस्पतीमध्ये बॅट म्हणजे वटवाघळांच्या मदतीनं देखील परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही उदाहरणं आहेत, तोपर्यंत हे प्रकार आपण अभ्यासूया. एजन्सीज ऑफ पॉलिनेशन म्हणजे काय? मग द एजंट्स ऑर कॅरियर्स विच ट्रान्सफर पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा आर कॉल्ड पॉलिनेटिंग एजंट्स. आता एक चार्ट तुमच्या समोर दिसतोय. अतिशय शॉर्टमध्ये हा चार्ट आपण अभ्यासूया. पहिला कॉलम आहे पॉलिनेटिंग एजंटचा, दुसरा आहे टाईप ऑफ पॉलिनेशन आणि तिसरं त्याच्या संदर्भात असणारी काही उदाहरणं या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत. पहिल्यांदा हा भाग बघूया आपण आणि त्याच्यानंतर एक एक भाग आपण इलॅबोरेट करूया. पॉलिनेटिंग एजंट जे आहेत ते मुख्य 2 भागामध्ये विभागले आहेत. अबायोटिक एजंट्स म्हणजे अजैविक घटक किंवा त्याला आपण नॉन लिव्हिंग थिंग्स असं म्हणूया, आणि दुसरा जो प्रकार आहे तो बायोटिक एजंट्स, ज्यांना आपण जैविक घटक असं म्हणूया, की ज्या ठिकाणी लिव्हिंग थिंगच्या मदतीनं परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. अबायोटिक एजंट्समध्ये 2 प्रकार पडतात, विंड आणि वॉटर. मग विंड पॉलिनेटेड फ्लावर जे आहेत म्हणजे ज्या फुलामध्ये वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते अशा प्रकाराला ॲनिमोफिली असं म्हटलं जातं आणि अशा फुलांना ॲनिमोफिलस फ्लावर्स असं म्हटलं जातं. मग ज्या फुलामध्ये वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते ती कुठली उदाहरणं आहेत? तर ऑल ग्रासेस, सगळे गवत तुम्ही याच्यामध्ये विचार घेऊ शकता. त्याच्यानंतर काही क्रॉप प्लांट्स जसे जवार आणि मेज. ॲक्च्युली जवार आणि मेज हे देखील मॉडिफाईड ग्रासेस आहेत, पण जनरली ग्रासेस तुम्ही म्हणू शकता ज्यांच्यामध्ये परागीभवनाची प्रक्रिया वाऱ्यामार्फत घडून येते. म्हणून असं म्हटलं जातं गवतामध्ये असणारी जी फुलं आहेत त्यांच्यामध्ये जो पॉलिनेशनचा प्रकार घडून येतो ते विंड पॉलिनेशन आहे आणि त्याला सायंटिफिकली किंवा बायोलॉजिकली ॲनिमोफिली असं म्हटलं जातं आणि या फुलांना ॲनिमोफिलस फ्लावर्स असं म्हटलं जातं. ॲनिमोफिलस फ्लावर्स म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते अशा फुलांना आपण ॲनिमोफिलस फ्लावर्स असं म्हणूया. दुसरा जो प्रकार आहे तो अबायोटिक एजन्सीच्या मदतीने घडून येणारा म्हणजे वॉटर, पाणी. ज्या फुलामध्ये पाण्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते त्या फुलांना हायड्रोफिलस फ्लावर्स असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या परागीभवनाला हायड्रोफिली असा शब्द आहे. मग ही कुठली उदाहरणं आहेत? तर 3 जी उदाहरणं मेन्शन केलेली आहेत त्यातलं पहिलं उदाहरण आहे फॅलिसनेरिया. फॅलिसनेरिया हे जी वनस्पती आहे ती वनस्पती गोड्या पाण्यामध्ये वाढते. तर झूस्टेरा आणि सेरॅटोफायलम ह्या 2 वनस्पती समुद्राच्या पाण्यामध्ये वाढलेले पाहायला मिळतात. आता हे सर्व जे डायग्रॅम्स आहेत ते मी पुढच्या काही लेक्चरमध्ये तुमच्यासमोर ते मांडणार आहे. एक एक पॉईंट आपण इलॅबोरेट करूया, कारण हा सगळा भाग बघायच्या अगोदर आपल्याला टाईप ऑफ पॉलिनेशन हे नावं तोपर्यंत परफेक्ट पाठ व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर बायोटिक एजंट्समध्ये पहिला प्रकार जो येतो तो इन्सेक्टचा आहे. म्हणजे बऱ्याच वनस्पतीमध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वनस्पतीमध्ये कीटकामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते अशा सर्व फुलांना एन्टोमोफिलस फ्लावर्स असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या पॉलिनेशनला एन्टोमोफिली असं म्हटलं जातं. इन्सेक्टमध्ये जास्तीत जास्त हनीबीज असतात. मधमाशांच्या मदतीनं बऱ्याच वनस्पतीमध्ये परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. तर काही वनस्पतीमध्ये बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरांच्या मदतीने देखील परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. आता इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट जे आहेत त्याची काही उदाहरणं दिलेली आहेत. रोज म्हणजे गुलाब, चायना रोज म्हणजे जास्वंद, लोटस म्हणजे कमळ. लक्षात घ्या, कमळ जरी पाण्यामध्ये वाढत असलं तर त्यांच्यामध्ये परागीभवनाची प्रक्रिया मात्र भुंग्याच्या मदतीने घडून येते. म्हणून लोटस, कमळ देखील इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लावर आहे.
वनस्पती मात्र कशी आहे, वनस्पती कशी आहे, हायड्रोफाईट आहे. हायड्रोफिली म्हणत नाही मी, हायड्रोफाईट. हायड्रोफाईट म्हणजे पाण्यामध्ये वाढणारी वनस्पती. पण परागीभवनाची प्रक्रिया मात्र इंटोमोफिली आहे. त्याच्यानंतर साल्विया नावाची वनस्पती, हे मी फोटो तुम्हाला नंतर दाखवतोच पुढच्या काही लेक्चरमध्ये. ही उदाहरणं तो पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही वनस्पतीमध्ये पक्ष्यांच्या मार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. अशा फुलांना ऑर्निथोफिलस फ्लावर्स असं म्हटलं जातं आणि अशा प्रकाराला, पॉलिनेशनच्या प्रकाराला ऑर्निथोफिली असा शब्द वापरले आहेत. तर कुठल्या वनस्पतीमध्ये हे पाहायला मिळतात? गेव तुम्ही बघितले आहेत. आपण शेताच्या बांधावरती कुंपण वनस्पती म्हणून किंवा हेज प्लांट म्हणून याचा वापर करतो, की ज्याला आपल्या बोलीभाषेमध्ये गायपात असा हे शब्द आहे किंवा ग्रामीण भाषेमध्ये याला केकती किंवा केकताड असा हे शब्द वापरलात. त्याच्यानंतर दुसरे जे उदाहरण आहे ते बनाना म्हणजे केळी. त्याच्यानंतर बुटिया, बुटिया मराठीमध्ये याला पळस असं म्हटलं जातं. या फुलामध्ये पक्षामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. आणि आणखीन एक उदाहरण मेन्शन केले आहेत, बॉटल ब्रश. बॉटल ब्रश हे नाव जे आहे ते त्या इन्फ्लुएन्सनुसार पडलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये जी फुलं आहेत ते फुलं ज्या फांद्यावरती तयार होतात त्या फांद्याचा आकार केमिस्ट्री लॅबमध्ये टेस्ट ट्यूब रिन्स करण्यासाठी जे तुम्ही ब्रश वापरता ना, तशा प्रकारे दिसतात म्हणून त्याला बॉटल ब्रशचे नाव दिलेले आहेत. तर अगेव, बनाना, बुटिया आणि बॉटल ब्रश हे बर्ड पॉलिनेटेड फ्लावर्स आहेत. त्याच्यानंतर बॅट्स, काही वनस्पतीमध्ये वटवाघुळांच्या मदतीने देखील परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. त्यांना चिरोप्टेरोफिलस फ्लावर्स असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या पॉलिनेशनला चिरोप्टेरोफिली असं म्हटलेले आहेत. एक्झाम्पल आहे सॉसेज ट्री. हे आपण डायग्राम पुढच्या काही लेक्चरमध्ये बघूया. तर हा पॉईंट लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. हा भाग आपल्याला दृष्टीने महत्त्वाचा आहे. विंड पॉलिनेशन असेल तर ॲनिमोफिली, वॉटर पॉलिनेशन असेल तर हायड्रोफिली, इन्सेक्ट पॉलिनेशन असेल तर एंटोमोफिली, बर्ड पॉलिनेशन असेल तर ऑर्निथोफिली आणि बॅट पॉलिनेशन असेल तर चिरोप्टेरोफिली. हे मुख्य प्रकार लक्षात घ्या. आता यातील आपण पहिला प्रकार बघूया, ॲनिमोफिली किंवा विंड पॉलिनेशन. पुस्तकामधील हा पॉईंट जो तुम्ही पहिल्यांदा वाचून दाखवतो आणि मग आपण चर्चा करूया. द एजंट्स रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन हॅव बीन ग्रुप्ड इंटू 2 मेन कॅटेगरीज. अबायोटिक एजंट्स म्हणजे अजैविक घटक आणि दुसरा प्रकार आहे बायोटिक एजंट्स म्हणजे जैविक घटक. अबायोटिक एजंट्स, दीज आर नॉन लिव्हिंग एजंट्स विच इन्क्लूड्स विंड अँड वॉटर. आणि बायोटिक एजंट्समध्ये आपण नंतर बघूया. आता यातला पहिला जो प्रकार आहे पॉलिनेशन बाय विंड, ज्याला आपण ॲनिमोफिली म्हणणार आहे. ह्या चार्टमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं पहा, ॲनिमोफिली हा शब्द इथं आपण वापरले आहेत. विंड पॉलिनेशन जर असेल तर विंड पॉलिनेशनला शब्द काय आहे, ॲनिमोफिली आहे. हे लक्षात घ्या. पॉलिनेशन बाय विंड. आता वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया प्रामुख्याने कुठे घडते तर आपण बघितलेत, ग्राशेसमध्ये किंवा काही क्रॉप प्लांट्समध्ये. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स, क्रॉप म्हणजे पीक, क्रॉप प्लांट्स ज्याच्यापासून आपण धान्य मिळवतो ते प्रामुख्यानं ह्यांना आपण क्रॉप प्लांट्स असं म्हणूया. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स आर विंड पॉलिनेटेड. वाऱ्यामार्फत ते घडून येतात. दीज इन्क्लूड्स व्हीट म्हणजे गहू, राईस म्हणजे तांदूळ, कॉर्न म्हणजे मका, राय, बार्ली अँड ओट्स. बार्ली म्हणजे सातू, राय म्हणजे जव आपण म्हणतो, जव, सातू आणि ओटला ओट असा शब्द आहे. पाम्स आर अल्सो विंड पॉलिनेटेड. पाम्स जे आहेत ते मात्र जिम्नोस्पर्ममधील उदाहरण आहेत आणि त्यांच्यामध्ये देखील परागीभवनाची प्रक्रिया वाऱ्यामार्फतच घडून येते. पहा, जिम्नोस्पर्मचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा जिम्नोस्पर्ममधील बऱ्याच वनस्पतीमध्ये वाऱ्यामार्फतच परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. पाम वृक्ष जिम्नोस्पर्ममध्ये येतात, त्यांच्यामध्ये देखील वाऱ्यामार्फतच परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. तर ही काही उदाहरणं त्याच्यामध्ये मेन्शन केली आहेत. आता पुढचा पॉईंट जो आहे तो मात्र जास्त महत्त्वाचा आहे. काय दिले पहा, ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर्स. ॲडॅप्टेशन्स म्हणजे काय तर अनुकूलन. ज्या वनस्पतीमध्ये वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते त्या वनस्पतीने वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून यावे म्हणून त्यांच्या फुलामध्ये जे बदल केलेले आहेत त्यांना आपण ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर्स असा शब्द वापरूया. मग अशा वनस्पतींच्या फुलामध्ये काय काय महत्त्वाचे पॉईंट्स असतात तर ज्या वनस्पतीमध्ये वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते ती फुलं कशी असतात
बरं, एक मिनिट. आता ह्याच्यातील काही उदाहरणं आपण बघूया अगोदर. पॉलिनेशन बाय विंड. These includes wheat, rice, corn, rye, barley आणि oat. अजिलेत palms are also wind pollinated. हे डायग्राम्स अगोदर बघा म्हणजे लक्षात येतील. पहा, आता हे तुम्हाला समजावून एक फोटोग्राफ्स घेतलेला आहे. व्हीट म्हणजे गहू, राय, बार्ली, राईस आणि ओट. आता हे बऱ्यापैकी दिसायला सारखेच आहेत. त्यामुळं ह्यांच्यामध्ये असणारी रचना जी आहे ते बघा व्यवस्थित. हे सगळे जे आहे ते मोनोकॉट प्लांट्स आहेत. त्याच्यानंतर पाम वृक्ष कसा दिसतो आता हे लक्षात येईल तुम्हाला. हे मेज किंवा याला आपण कॉर्न असं म्हणतो. त्याच्यानंतर पाम वृक्ष हा एक भाग आहे किंवा त्याची दुसरी एक व्हरायटी हे बघू शकता. ह्या सर्व वनस्पतीमध्ये वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येते. हे काय, ज्वारी, ज्याला इंग्रजीमध्ये जवार असा शब्द आहे. सायंटिफिक नाव आहे स्वार्गम. ॲडॅप्टेशन्स इन ॲनोमोफिलस फ्लावर्स. मग ह्या वनस्पतींची फुलं कशी असतात. ज्वारीची फुलं तुम्ही नजरेसमोर आणा किंवा गहू, बाजरी किंवा मका यांची फुलं नजरेसमोर आणा. ती फुलं अतिशय लहान असतात. फ्लावर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस. इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे काय, अस्पष्ट असणे, म्हणजे ते स्पष्टपणे आपल्याला दिसत नाहीत. जसं जास्वंदीचं फूल किंवा गुलाबाचं फूल आपण बघतो स्पष्टपणे, तसं ज्वारी, मका किंवा बाजरी यांची फुलं अशी स्पष्टपणे आपल्याला पाहता येत नाही. त्याला इनकॉन्स्पिक्युअस असं स्पष्ट शब्द वापरलेत. दे आर कलरलेस. कलरलेस का असतात, कारण त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणजे जैविक घटक इन्सेक्टला वगैरे अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना कलरची आवश्यकता नसते. कारण वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येत असल्यामुळं त्या फुलांना कलर असला काय नसला काय त्यांना फरक पडत नाहीत. आणि म्हणून ते शक्यतो विंड पॉलिनेटेड असल्यामुळं कलर डेव्हलप करत नाहीत. ती ऊर्जा ते त्या ठिकाणी वाचवतात आणि तीच ऊर्जा ते पोलंग्रेन्स मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी वापरतात. खूप इंटरेस्टिंग मेकॅनिझम आहे. फ्लावर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस, कलरलेस, विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. मधही तयार करत नाहीत आणि एक विशिष्ट प्रकारचा ओडर किंवा वास देखील तयार करत नाहीत. लक्षात घ्या, विंड हा जो प्रकार आहे तो अबायोटिक एजंट आहे आणि त्यामुळं विंडला अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना कलरची आवश्यकता नसते किंवा नेक्टरची आवश्यकता नसते किंवा फ्रॅग्रन्सची आवश्यकता नसते. ह्या तीन घटकांची आवश्यकता कोणासाठी असणार आहेत, ज्या वनस्पतीमध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन आहे त्यांच्यामध्ये मात्र फ्लावर्स ॲट्रॅक्टिव्ह असतात. कारण इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी कलर महत्त्वाचा आहे. त्यांना प्रलोभन देण्यासाठी नेक्टर तयार करतात, मध आणि विशिष्ट प्रकारचा फ्रॅग्रन्स. हे इन्सेक्ट पॉलिनेशन फ्लावरमध्ये आपण बघणार आहेत. हे विंड पॉलिनेटेड फ्लावर्समध्ये पाहायला मिळत नाहीत. विंड पॉलिनेटेड असू देत किंवा वॉटर पॉलिनेटेड, हे दोन्ही अबायोटिक एजंट्स असल्यामुळं त्यांच्यामध्ये कलर डेव्हलप होत नाही, नेक्टर तयार होत नाही आणि फ्रॅग्रन्स देखील तयार होत नाहीत. हे दोन्ही पॉईंट विंड आणि वॉटरमध्ये कॉमन आहेत. पुढचा पॉईंट बघा. द पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट. वजनाने ते हलके असतात कारण वाऱ्यामार्फत हे पोलन ग्रेन्स वाहून नेणं आवश्यक असतात. त्यामुळं वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर ते सहजपणे उचलले जावेत किंवा त्याच्यासोबत ते जावेत यासाठी परागकण जे आहे ते वजनाने हलके असतात. त्याच्यानंतर पोलन ग्रेन्स ड्राय असतात. ड्राय म्हणजे त्याच्यावरती कुठलेही त्या ठिकाणी श्लेष्मल पदार्थ किंवा ऑइली लेयर्स नसतात, ड्राय असतात. अँड दे आर प्रोड्यूस्ड इन लार्ज नंबर्स. मोठ्या प्रमाणात पोलंग्रेन्स तयार होतात. आता हे मोठ्या प्रमाणात पोलंग्रेन्स का तयार होतात, कारण त्यांचं वेस्टेज जे आहे हे तर जास्त असतं. मग ह्या वनस्पतींनी जी एनर्जी वाचवली असते, कशासाठी वाचवली असते बघा, कलर तयार करत नाहीत, नेक्टर तयार करत नाहीत किंवा फ्रॅग्रन्स तयार करत नाहीत. यामध्ये वाचवलेली ऊर्जा हे मोठ्या प्रमाणात पोलंग्रेन्स तयार करण्यासाठी वापरतात. बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल पहा, ज्वारी किंवा मक्यावरती प्रचंड प्रमाणात पोलंग्रेन्स तयार होतात. कारण त्यांचं वेस्टेज म्हणजे वाया जायचं प्रमाण कसं असतं त्या ठिकाणी जास्त आहेत आणि म्हणून ते मोठ्या प्रमाणात परागकण तयार करतात. पुन्हा मी हा पॉईंट वाचतो. द पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट. वजनाने हलके असतात. ड्राय अँड प्रोड्यूस्ड इन लार्ज नंबर्स टू इन्क्रीज चान्सेस ऑफ पॉलिनेशन कन्सिडरिंग वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स वाया जातात हे माहिती आहेत, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात पोलन ग्रेन्स तयार केले की परागीभवनाची प्रक्रिया व्यवस्थित घडण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढतात. यामुळे ते मोठ्या प्रमाणात पोलन ग्रेन्स तयार करतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे पोलन ग्रेन जे आहे ते ड्राय असल्यामुळं ते पोलन ग्रेन्स कॅच करण्यासाठी स्टिग्मा जो आहे तो हेअरी असणं आवश्यक आहे. त्यालाच फिदरी स्टिग्मा असं म्हटलं जातं. फिदर लाईक म्हणजे पक्ष्यांच्या पिसासारखं या ठिकाणी स्टिग्मा पाहायला मिळतो. स्टिग्मा इज फिदरी टू ट्रॅप पोलन्स कॅरीड बाय विंड करंट्स. वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर येणारे पोलन ग्रेन्स ते ह्या धाग्यामध्ये अडकून पडावेत यासाठी स्टिग्मा कसा असतो, फिदरी असतो. आता हा पॉईंट इलॅबोरेट करण्यासाठी पुढची डायग्राम बघा.
पहा हे ज्वारीतील एक फ्लावर आहे जे आपण एनलार्ज केलेलं आहे. अतिशय स्पष्टपणे दिसावे त्यासाठी हे डायग्राम आपण एनलार्ज केलेत. तर ज्वारीच्या फुलामध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात, तर हा भाग जो आहे तो पॅलिया हा आउटर पार्ट, जसा आपण टिपिकल फ्लावर्समध्ये कॅलॅक्स आणि करोला असे पार्ट्स पाहतो तसा पॅलियाचा पोर्शन असतो. तो भाग जर तुम्ही सोडलात, हा भाग पॅलिया लेमा हे जे पार्ट्स आहेत ना ते तुम्ही याच्यामध्ये लक्षात घेऊ नका. महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आतला पॉईंट तुम्ही विचार घ्या. तर इथं पहा, हा जो स्टिग्मा आहे हा स्टिग्मा हा फिदरी स्टिग्मा आहे, म्हणजे फिदर लाईक स्टिग्मा आपण म्हणूया. पक्ष्यांची पिसं ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी जशी असतात त्या ठिकाणी. आता माहिती आहे तुम्हाला कार्पेलचे 3 पार्ट्स आहेत. ही डायग्राम थोडीशी बघा. याला आपण स्टिग्मा असं म्हणतो, हा वरचा भाग. मधला भाग जो आहे तो एवढा स्टाईल आणि बेसचा जो आहे तो पोर्शन ओव्हरी असणार आहेत. तर वरचा जो पोर्शन असतो स्टिग्मा नॉर्मली असे आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच फुलामध्ये, एवढाच पोर्शन. पण या ठिकाणी पोलन ग्रेन्स ड्राय असल्यामुळे ते कॅच करण्यासाठी हा स्टिग्मा जो आहे तो मॉडिफाय होऊन अशा स्वरूपात फिदर लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होतात. हेअर लाईक स्ट्रक्चर डेव्हलप झाल्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळेस काय होतं, वाऱ्याने आणलेले हे परागकण जे आहेत ना, हे येणारे समजा परागकण असे आलेले आहेत, तर ह्या धाग्यामध्ये एवढ्या भागामध्ये ते अडकून पडावेत यासाठी अशा स्वरूपात ही रचना तयार केली असते. स्टिग्मा जो आहे तो फिदरी असणं, फिदर लाईक असणं हे विंड पॉलिनेटेड फ्लावर्सचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे स्टिग्मा हा जो आहे तो एवढा पोर्शन जो आहे तो स्टिग्माच झाला. त्याच्यानंतर खालचा एवढाच पोर्शन जो आहे तो स्टाईल, आणि मग हा जो पोर्शन आहे तो ओव्हरीचा पोर्शन आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो. हा एक महत्त्वाचा पॉईंट त्या ठिकाणी आहे. आणखीन एक पॉईंट आहे तो याच्यामध्ये मेन्शन केले नाहीत. तर या फुलामध्ये हे जे अंतर असतात हे अंतर हॉरिझॉन्टल अंतर असतात. हॉरिझॉन्टल अंतर म्हणजे काय, वाऱ्याचा प्रवाह ज्या दिशेने असेल त्या दिशेने अंतर सहजपणे रोटेट होतात. त्याला हॉरिझॉन्टल अंतर असं म्हटलं जातं. हे पुस्तकामध्ये पॉईंट मेन्शन केले नाहीत, पण नीटसाठी तो पॉईंट आहे. ते आपण आणखीन नंतर बघूयाच. तर अशा स्वरूपात एक डायग्राम लक्षात घ्या. आता ॲक्च्युअल फोटो जे आहेत ते आणखीन इलॅबोरेट केले पुढचे एक डायग्राम आहे. तर टिपिकल फ्लावर्स कसे असतील ज्वारीमध्ये वगैरे हा पोर्शन या ठिकाणी दाखवलेत. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, पहा एवढा पूर्ण जो पोर्शन आहे, एवढा पूर्ण इथून एवढा पूर्ण पोर्शन जो आहे तो स्टिग्माचा आहे. हा पूर्ण जो पोर्शन आहे तो कुठला आहे, स्टिग्मा आहे. आणि हा जो स्टिग्मा आहे ह्या स्टिग्मामध्ये जर तुम्ही बघितला तर तुम्हाला फिदरी स्टिग्मा म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चरच्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे असं का असतं, तर ज्यावेळेस वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडणार आहेत आणि इथं पोलन जे आहे ते सगळे ड्राय असतात. समजा हे सगळे पोलन ग्रेन्स आहेत असं गृहीत राहा. वाऱ्याच्या प्रवाहावर येणारे पोलन जे आहेत ते याच्यामध्ये असे अडकून पडावेत यासाठी स्टिग्मा जो आहे तो कसा असतो, फिदरी असतो. या स्वरूपात जास्तीत जास्त पोलन ग्रेन्स या धाग्यामध्ये अडकून पडावेत यासाठी स्टिग्मा कसा असणार आहे त्या ठिकाणी फिदरी असतात. पुढची स्लाईड बघा, लक्षात येईल. नावं दिलेली आहेत पहा. स्टिग्मा इथला हा पॉईंट वाचा, हा पॉईंट थोडंसं वाचून घ्या. स्टिग्मा आर फिदरी टू कॅच पोलन कॅरिड बाय विंड. म्हणजे वाऱ्याच्या प्रवाहावर हे जे समजा वाऱ्याचा प्रवाह आहे येणारे जे पोलन्स आहेत त्याच्यामध्ये अडकून पडावेत यासाठी हा भाग आपल्याला असा पाहायला मिळतो. स्टिग्मा आर फिदरी टू कॅच पोलन कॅरिड आउट बाय विंड. त्याच्यानंतर या फुलामध्ये नो सेंट ऑर नेक्टरी. सेंट म्हणजे फ्रॅग्रन्स थोडक्यात, किंवा नेक्टर देखील तयार होत नाहीत, कारण विंड पॉलिनेशन असल्यामुळं वाऱ्याला आकर्षित करण्यासाठी त्यांना नेक्टर किंवा फ्रॅग्रन्सची आवश्यकता नसते, किंवा कुठल्याही प्रकारचे डेकोरेशन कलर्स तयार करत नाहीत. त्याच्यानंतर हा पॉईंट, पेटल्स आर स्मॉल अँड ग्रीन ॲज देअर इज नो नीड टू अट्रॅक्ट इन्सेक्ट. इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्याची आवश्यकता नसते म्हणून ते रिड्यूस असतात. गुलाबामध्ये तसं आहे का सांगा, गुलाबामध्ये पाकळ्या ज्या आहेत त्या अतिशय आकर्षक असतात, कीटकाला लांबून दिसावेत म्हणून गुलाब हा आकर्षक तयार झालेला असतो. पण ज्वारी, मका, बाजरी किंवा ऊस यांच्यामध्ये कीटकामार्फत परागीभवनाची प्रक्रिया होत नसल्यामुळं त्यांना वाऱ्याची आवश्यकता असते आणि वाऱ्याला आकर्षित करण्यासाठी त्यांना कुठल्याही डेकोरेशनची आवश्यकता नसते. हाही पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर हा वरचा एक पॉईंट थोडंसं वाचा. पोलन ग्रेन्स आर व्हेरी स्मॉल अँड लाईट, दे ऑकर इन व्हेरी लार्ज नंबर्स. असं का, कारण इथं पोलन ग्रेनचं वेस्टेजचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येत असल्यामुळं पोलन ग्रेनचं वेस्टेज द्यायचं प्रमाण जास्त आहे आणि ते म्हणून मोठ्या प्रमाणात पोलन ग्रेन्स तयार होतात. एक पॉईंट अतिशय महत्त्व लक्षात घ्या, ज्या फुलामध्ये डेकोरेशन नसतात म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह फ्लावर्स नसतात किंवा नेक्टर नसतं किंवा फ्रॅग्रन्स नसतात, ती ऊर्जा ते साठवून ठेवतात आणि तीच ऊर्जा मोठ्या प्रमाणात पोलन ग्रेन्स तयार करण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर वाऱ्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडून येत असल्यामुळं
हे पोलंग्रेन्स लहान असतात आणि वजनाने हलके असतात. लाईट म्हणजे वजनाने हलके असणे असा अर्थ त्या ठिकाणी घ्यायचा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, इकडचा पॉईंट थोडंसं लक्षात घ्या. अँथर्स आर एक्सपोज टू द विंड सो दॅट पोलन कॅन इझिली बी ब्लोन अवे. म्हणजे इथं जे अँथर्स आहेत ते वाऱ्याला एक्सपोज झाले असतात आणि त्याचं कारण असं आहे, इथं पोलंग्रेन्स तयार झाले की हे पोलंग्रेन्स जे आहे ते वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर सहजपणे वाहून जावेत यासाठी ते एअरला एक्सपोज झाले असतात. अशा स्वरूपात हे विंड पॉलिनेटमधील ॲडॅप्टेशन्स आहेत. हा भाग आपण बघितला. आता तो भाग तुम्ही आणखीन पुस्तकातील व्यवस्थित वाचा आणि मग पुढच्या तासाला आपण वॉटर पॉलिनेशन म्हणजे हायड्रोफिल याच्यावरती आपण चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.